गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना श्रीरंग चव्हाण सरांचा साष्टांग नमस्कार. एखादा हाडामासाचा इंग्रजी विषयाचा शिक्षक कसा असावा? मग तो जिल्हा परिषदेमधील असेल, माध्यमिक शाळेत काम करणारा असतील, उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे असतील. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, एखादा हाडामासाचा इंग्रजी विषयाचा शिक्षक कसा असावा, जेणेकरून आजच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या आय टीच्या आणि ए आयच्या जमान्यात युगात प्रत्येक विद्यार्थ्याला तो त्याच्या विषयात म्हणजे इंग्रजी विषयात यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तर अशा 20 टिप्स मी तुम्हाला सांगत आहे की नेमकं तो किंवा ती इंग्रजीचा शिक्षक किंवा शिक्षिका कसे असले पाहिजेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे, जेणेकरून सर्वच विद्यार्थी इंग्रजीत बेस्ट राहतील. म्हणजे समजा मी इंग्रजीचा शिक्षक आहे, पण माझी शिकवण्याची मानसिकता नाही, मी आपल्याला शिकवण्यासाठी वेळ काढत नाही किंवा मी कंटाळा करत असेल, तर मी तर अंधाऱ्यात आहे. पण मी माझ्या विषयाच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांचं जीवन हे बर्बाद करू शकतो जर मी प्रामाणिकपणे काम करत नसेल तर. तर एक उत्तम इंग्रजीचा शिक्षक कसा असला पाहिजे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगत आहे. पहिला मुद्दा, विद्यार्थ्यांशी नेहमी इंग्रजीत संवाद साधणारा असावा. म्हणजे इंग्रजीमध्ये संवाद साधणारा असावा म्हणजे त्या शिक्षकाने आपल्याशी फ्लुएंट इंग्लिश बोलावी का? नाही. आपल्यासोबत छोटे शब्द, छोटे वाक्य बोलण्याचा जर प्रयत्न केला तर एक विद्यार्थी म्हणून आपला आत्मविश्वास वाढेल. दुसरा मुद्दा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याची समान संधी देणारा असावा. समजा एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत, 30च्या 30 विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. व्याकरण सोप्या उदाहरणांनी शिकवणारा असावा. म्हणजे व्याकरण शिकवत असताना मोठमोठे नियम न सांगता, मोठमोठी वाक्य न सांगता, त्या इंग्रजीच्या शिक्षक किंवा शिक्षिकेने आपली क्रिएटिव्हिटी वापरून, आपली कल्पकता वापरून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर इंग्रजी बोलण्याची भीती दूर करणारा असावा. म्हणजे शिक्षक असा असावा, विद्यार्थ्यांना सांगणारा असावा की इंग्रजी सोपी आहे, तुम्ही करू शकतात, तुम्ही बोलू शकतात, तुम्ही वाचू शकतात, तुम्ही लिहू शकतात, असा सांगणारा शिक्षक असावा. दररोज लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग म्हणजे LSRW चा सराव करून घेणारा असावा. राईट. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे बघा, लक्षात घ्या. चुका झाल्या तरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा असावा, मारणारा नसावा, विद्यार्थ्यांचा अपमान करणारा नसावा. योग्य उच्चार, ज्याला आपण प्रोनाउन्सिएशन म्हणतो, त्याच्यावर भर देणारा असावा. वेळेचे नियोजन करून प्रत्येक तास प्रभावी बनवणारा असावा. स्वतःही सतत नवीन अध्यापन पद्धती आणि इंग्रजीचे ज्ञान अद्ययावत ठेवणारा असावा. म्हणजे शिक्षक आपण झालो याचा अर्थ मी परफेक्ट आहे, याचा अर्थ मी परिपूर्ण आहे, हा गैरसमज त्या इंग्रजीच्या शिक्षक किंवा शिक्षिकेने डोक्यातून काढून टाकावा. स्वतः दररोज अभ्यास करावा, नवनवीन माहिती गोळा करावी आणि ती गोळा केलेली माहिती किंवा नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला कशी शेअर करता येईल आणि इंग्रजी अतिशय सोपा विषय आहे हे कसं सांगता येईल या दृष्टीने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, वर्गात इंग्रजीचे आनंदी आणि सकारात्मक वातावरण असलं पाहिजे. खेळ, गाणी, गोष्टी, उपक्रमांद्वारे इंग्रजी शिकवणारा असावा. प्रत्येक विद्यार्थ्याचा आदर करणारा, संयमी आणि प्रेरणादायी असावा. विद्यार्थ्यांमध्ये इंग्लिश इज इझी, आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी बोलू शकतो, मी इंग्रजी लिहू शकतो, मी इंग्रजी वाचू शकतो असं सांगणारा असावा. त्याच्यानंतर बघा वरती 11वा मुद्दा, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष असावं. तंत्रज्ञानाचा वापर करावा, स्मार्ट बोर्ड, व्हिडिओज, ॲप्स प्रभावी वापर करणारा असावा. आणि समजा या गोष्टी नसतील तर कमीत कमी फळ्यावर अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवणारा असावा. विद्यार्थ्यांना दररोज इंग्रजी वाचनाची सवय लावणारा असावा. नियमित बोलण्याचे उपक्रम म्हणजे रोल प्ले, पेअर वर्क अँड ग्रुप डिस्कशन घेणारा असावा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सातत्याने
वाद करणारा असावा, वाढ करणारा असावा, नवीन शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी डेव्हलप करणारा असावा. या सर्व मुद्द्यांचा जर एखाद्या इंग्रजी शिक्षकाने व्यवस्थित विचार केला, तर तो शिक्षक किंवा ती शिक्षिका जे इंग्रजीचे आहेत, आपल्या विषयात विद्यार्थ्यांना, मग ते ग्रामीण ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, शहरी भागातील असतील, सर्व विद्यार्थ्यांना ते प्रगती पथावर घेऊन जाऊ शकतात. एखाद्या शिक्षकामध्ये अशी अफाट शक्ती आहे की तो विद्यार्थ्यांना अज्ञानातून सज्ञानात आणू शकतो, अज्ञानातून ज्ञानात आणू शकतो. आणि तो शिक्षक जर आळशी असेल, शिकवण्याची वृत्ती नसेल, मानसिकता नसेल, शिकवण्यासाठी वेळ काढत नसेल, टाइमपास करत असेल, तर गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी कधीही वाचता येणार नाही. इंग्रजीच्या खऱ्या ज्ञानापासून ते लाखो करोडो किलोमीटर अंतर दूर राहतील. त्यामुळे एखाद्या हाडामासाच्या इंग्रजी विषयाचा शिक्षक कसा असला पाहिजे, यासाठी जवळजवळ मी आपल्याला एकूण माझ्या माहितीस्तव किंवा माहितीप्रमाणे 20 मुद्दे सांगितले पाहिजे. म्हणजे या 20च्या 20 क्वालिटीज त्या इंग्रजीच्या शिक्षकामध्ये असला पाहिजे. मग जशी इंग्रजीची गोष्ट आहे तसाच मराठीचा शिक्षक असला पाहिजे, तसाच गणिताचा शिक्षक असला पाहिजे, तसाच इतिहास भूगोलाचा शिक्षक असला पाहिजे. आणि असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येईल, लिहिता येईल, बोलता येईल, त्यांना आकलन होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.